नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 3 अक्षरी शब्द शिकायचे आहे, ज्याच्यामध्ये आहे यू हे स्वर. त्यालाच आपण सीबीसी वर्ड असं म्हणतो. 3 लेटर वर्ड्स हॅव्हिंग यू इन द मिडल. तर 3 अक्षरी शब्द असे ज्याच्यामध्ये यू हे मध्यभागी आहे. तर आपण सर्वांनी फोनिक साऊंड आपण पाठ केलेला आहे. तर यूचा आवाज होतो अ. तर बघा, हे 3 अक्षरी शब्द आहेत. तर आपल्याला माहित आहे फोनिक साऊंडनुसार यूचा आवाज होतो अ. मग जेव्हा आपण 3 अक्षरी शब्द वाचतो ज्याच्यामध्ये यू आहेत, तर त्याचा एकदम सोपा नियम आहे. काय आहे नियम? की यूचा आवाज अ हे पहिल्या अक्षरासोबत येऊन जातं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पहिलं आणि तिसरं डायरेक्ट यांचं फोनिक साऊंड वाचायचंय. बघा, ब अ ब होतो आणि यांचा आवाज न. मग या शब्दाला कसं वाचायचं? बन. प अ प यांचं न, पण. हग, कप, यप, कड, फन, जग, रग, पप, फन, सड, गन, बग, कब, हब, गट, गम, रन, मग, बस, नन, बड, लस, सन, टग, सब, हट, सप, नट, नम, डग, बट, नब, सम. तर बघा, आपण याच्यामध्ये काय केलं, यूचा आवाज अ होतो म्हणून पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर यांचा आपण डायरेक्ट फोनिक साऊंड बोललो. पण या 3 अक्षरी शब्दामध्ये जेव्हा यू असतो त्याला हा पीयूटी पुट हा एक शब्द अपवादात्मक आहे. तर याला पट न वाचता पुट वाचायचं. तर कळालं तुम्हाला? 3 अक्षरी शब्द ज्याच्यामध्ये यू आहे आपण आता शिकलो. तर या शब्दांचे नियम लक्षात ठेवा आणि वाचनाचा सराव करा. थँक्यू.